नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आज मार्केट निफ्टी जवळपास 700-800 पॉइंट खाली आहे। आता काय करायला पाहिजे, दोन गोष्टी मी सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका। जे इन्व्हेस्टर्स आहे त्यांना पॅनिक करायची गरज नाही। मार्केट अजून 3-4% पण करेक्ट नाही झालेला आहे टोटल हाय पासून, आणि इथून अजून 5-6% करेक्ट जरी झालं तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुम्ही इन्व्हेस्टर्स आहात। लॉंग टर्मचा तुमचा व्ह्यू आहे, तर लॉंग टर्म मध्ये मार्केट 30,000 पण जाईल, 50,000 पण जाईल निफ्टी, तर तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे। एव्हरी डिप तुमच्याकडे फंड्स असेल तर ग्रॅज्युअली फंड्स ऍड करत चला। फॉर एक्झाम्पल कोणाकडे 5 लाख रुपये आहे तर आता 1 लाख टाका, अजून थोडं खाली आला की 1 लाख टाका, असं इंडिव्हिज्युअली तुम्ही 1-1 लाख टाकत चला। इथून 10% करेक्ट जरी झालं मार्केट तरी तुमचे ग्रॅज्युअली फंड्स इन्व्हेस्ट होतील। ज्यांच्या SIP चालू आहे त्यांनी काय करायला पाहिजे, SIP सोबत SIP तर कंटिन्यू कराच, प्लस त्याच्यासोबत तुमच्याकडे काही लमसम अमाऊंट असेल तर ती अमाऊंट टाकायचा हा सगळ्यात चांगला चान्स आहे। तर हे लक्षात ठेवा की जे लोक इन्व्हेस्टर्स आहे आणि SIP वाले आहे त्यांनी काय करायला पाहिजे। व्हॉट अबाउट द ट्रेडर्सनी काय करायला पाहिजे, तर ट्रेडर्स आपलं नॉलेज वाढवण्यावर पहिले फोकस करा। कारण कालचा जर माझा तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितला असेल, कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर ज्यांनी बघितला त्यांना सांगितलं होतं की मार्केट गॅप डाऊन जरी झालं तरी सेल ऑन राईज करायचं आहे। तर आज मार्केट गॅप डाऊन झालं, तिथून 350 पर्यंत मार्केट आलं, आणि मग 300 ब्रेक केल्याच्या नंतर 24,300 ब्रेक केलं, 23,900 पर्यंत 400 पॉईंट गॅप डाऊनच्या नंतर सुद्धा तुम्हाला 300-400 पॉईंट खाली कॅप्चर करायला चान्स मिळाला असता। इवन सकाळी मार्केट ओपन झाल्याच्या नंतर बॉलिंजर बँड स्ट्रॅटेजीमध्ये 100 पॉईंट बाईंग साईडला मिळाले। जे दोन्ही ट्रेड आपण लाईव्ह ट्रेडमध्ये कॅप्चर केलेले आहेत। तर नॉलेज वाढवण्यावर फोकस करा। ज्यांनी आज बाय केला 250ला त्यांना 350 पर्यंतचं टार्गेट पण मिळालं बॉलिंजर बँड स्ट्रॅटेजीमध्ये, आणि तिथून मार्केट जेव्हा रिव्हर्स झालं 24,300च्या खाली मार्केट आलं, तिथून तर इमिडिएटली वन साइड सेल ऑफ आला। तर आपलं टार्गेट होतं 24,250, आजचा लो 24,190 आजचा लो 190 पर्यंत आला, तिथे आपण बुक केला, पण तो ब्रेक झाल्याच्या नंतर खाली एक मोठा मोमेंटम झाला। तर यस, नॉलेज वाढवण्यावर फोकस करा, ट्रेड करा, स्टॉप लॉस टार्गेट डिसिप्लिननी ट्रेड करा। विदाउट स्टॉप लॉस टार्गेट तुम्ही ट्रेड करणार अशा मार्केटमध्ये तर एकच दिवस असा काफी आहे तुमचं पूर्ण कॅपिटल संपवण्यासाठी। स्टे सेफ, स्टे इन्व्हेस्टेड, बाय बाय।